क्रिकेटचे सामने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी. क्रिकेटचे सामने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी. प्रयोजन मानाचा त्या तर चला या ठिकाणी बक्षिसाची खैरात येणार देखील सुरुवात झाली. गणेश साळुंके या फलंदाजा करता भीम यादव यांच्याकडून सलग 3 चौकारा करता ₹1000 पारितोषिक देखील आपण पाहतोय. भीम यादव देखील YouTubeशी जोडले. त्यांच्या माध्यमातून देखील बक्षीस या ठिकाणी खेळाडूंना आत्मविश्वास वाढवण्याचं काम भीम यादव यांच्या माध्यमातून केलं गेलं जातंय. गणेश साळुंके आपण पाहतोय ॲज अ ओपनर ची भूमिका बजावत असताना, तर ॲज अ ओपनरची भूमिका बजावत असताना गोलंदाज सुरेश पुणिम, परेश कडके चेंडूवरती येतील. पहा, एक डाव मिळाले खराब. फेकी या ठिकाणी पाहायला मिळाली. तर 2 धावेने श्रीगणेशा झालाय. संघाच्याने व्यक्तिगत खातं खुलं केलंय. मी म्हणेल शिवशंभो या संघानं. 4 षटकांची लढत उशिरा येणार प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो. दुसऱ्या फेरीतील जवळपास दुसरी लढत सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. सुरेश मुनीम आपण पाहतोय. आता मात्र पॅडल स्वीप जरूर केला. एक डाव तर जरूर मिळाले. पुन्हा एकदा चेंडूनं परेश कडकेला शोधलं. पण तो परेश कडके मात्र चेंडूला शोधू शकला नाहीये. चेंडू गेला आर-पार, सीमापार. चौकार, चौकार आणि चौकार. आहे या गोलंदाजाची. अगदी 6 चेंडू वेगवेगळ्या प्रतीचे फेकणं, ही खासियत आहे या गोलंदाजी. कधी व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय, कधी उसळी घेणारा चेंडू, कधी गुड लेन्थ स्पॉटवरती चेंडू हाताळणारे पाहायला मिळतात. कधी मनगटाच्या सहाय्यानं देखील कधी-कधी चेंडू वळवले गेले जातात. एवढी खासियत, एवढी गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे, तो म्हणजे सुरेश मुनीम आपण पाहतोय. बघा, 1 धाव जरूर मिळाली. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. अगदी 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. वैभव निंबाळकर आपल्याला वैभव सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळतील. अरविंद ढेकळे पाहायचं रनआउटची संधी तो नाहीये. 1 धाव पुन्हा एकदा मिळाली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अजून देखील सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची पडसर नाहीये. अगदी संथ गतीने डावाला आकार देण्याचं काम केलं जातोय. पुन्हा एकदा पहा यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला जातोय. परंतु आज पहा प्रेशर आणि पाठीराखे जर तुमच्याकडे अशा स्वरूपाचे असतील बघा रनआउटची संधी परंतु काय सुरेख रनिंग बिटवीन विकेट. बघा तुम्हाला अशा प्रकारचे डावा चोरता येणं गरजेचं आहे. डावाची चोरी करता येणं गरजेचं आहे. तुम्ही चोरी करा, चांगल्या कामासाठी करा आणि मी म्हणेन चोरी केली या फलंदाजांनी. एकूण धावा प्रकट केल्या तब्बल 3. संघाला घेऊन गेलेत बिनगडीपात 11 या धावसंख्येवरती. सुरुवात तर मी म्हणेन चांगली झाली आहे. तर जमेची बाजू एकही फलंदाज आउट झाला नाहीये. वैभव सूर्यवंशी खेळपट्टीवरती अजून देखील तग धरून उभा आहे. गणेश साळुंके मात्र त्याला सुरेख साथ देताना पाहायला मिळतोय. एका षटकांचा या ठिकाणी वाजवी खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. घड्याळाची वेळ देखील दर्शवते जवळपास 2 वाजून 40 मिनिटं. हे रखरखत ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये चालणारा हा क्रिकेटचा थरार याची देही याची डोळा अनुभवतोय. खरं तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना ज्या खेळानं वेड लावलं त्याचं नाव आहे क्रिकेट. अनोळखी व्यक्तीशी ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट.
हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि या क्रिकेटचा थरार सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलाय. तो म्हणजेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024च्या माध्यमातून. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडिबात 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अरविंद ढेकळे अगदी चर्चा देखील या खेळाडूची पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण केली. मॅन ऑफ द मॅच देखील राहिलेत. बघा एल-आय-जी कडून मारा करणारे गोलंदाज पाहतोय. अगदी उंची देखील पहा अतिशय छोटी आहे. मूर्ती लहान पण कीर्ती खूप महान आहे. खूप इतिहास या देखील खेळाडूंनी या मैदानावरती रचलेत. तो अरविंद ढेकळे आपण पाहतोय. परंतु पहा थोडासा स्विंग होतोय ऑफ साइड तर ऑफ स्टंप थोडासा चेंडूनं वळण घेतलंय. याचा अर्थ पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गणेश साळुंके ऑन मार्क वरती पाहायला मिळतात. परंतु गणेश साळुंकेचा फटका फसला. जिथे स्वतः गोलंदाज चेंडूखाली येतील. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला 440 चा करंट शिवशंभो या संघाला. आहे कारण भरसा आहे लाभल्या आयोजक चषकाला जगा पाठीशी हो खंबीर सलाम त्यांच्या कार्याला. भारत शरणभर साहेब लाभल्या आयोजक चषकाला प्रेक्षक राजा जमला सारा सामने क्रिकेटचे पाहायला. धन्यवाद. बघा 12 या धावसंख्येवरती पहिला हादरा मिळाला आहे. तो म्हणजेच रॉयल या संघाला 12 या धावसंख्येवरती झटका बसला आहे. तो म्हणजेच शिवशंभो या संघाला. अगदी चाणक्य बुद्धीची गोलंदाजी मास्टर माइंड म्हणून का संबोधलं जातं. अगदी आपण नेहमी म्हणतो ना, या खेळाडूच्या खिशामध्ये कॅल्क्युलेटर असतं. अगदी कॅल्क्युलेट या ठिकाणी गोलंदाजी केली जातीये. एक धाव मिळाली कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. बघा जाणून-बुजून असे चेंडू उडवले गेले जातात आणि हे महानतम खेळाडूंची निशाणी असते. जिथे लॉग ऑन लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असतात. जिथे आपण नेहमी पाहत असतो. तशा पद्धतीने क्रिकेट संतोष बत्नेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हॅप्पी सिंग देखील आमच्या समवेत जोडलेत. खेळपट्टीवरती धावा पहा तर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र पहा चेंडू आला कुठून आणि गेला कुठून हे देखील समजलं नाहीये. आजच्या स्वरूपात एक धाव बघा पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. बघा अगदी पहिल्या षटकामध्ये धावा येत होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धावगतीला अंकुश लावण्याचं काम मी म्हणेल अरविंद ढेकळे या गोलंदाजाने केलं आहे. वैभव आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये जरूर आहे. या वैभवला काहीतरी करावं लागेल. परंतु कार्पेट ड्राईव्हच्या सहाय्यानं पुन्हा एकदा संतोष मधनेकडे चेंडू गेलाय. जिथे एका धाबेत समाधान मानावं लागेल. तर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. तर संतोष बदनं देखील चर्चेचा विषय राहिलेत. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान खटावमध्ये देखील वारंवार क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून देखील खेळलं गेलं जातं आणि आम्ही सार्थ अभिमान आम्हाला देखील वाटतो. जिथे आपल्या या मैदानावरचे खेळाडू अगदी महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये क्रिकेट खेळत असतात. जिथे आम्ही ॲज अ प्रेक्षक म्हणून जातो तिथे देखील आम्ही त्यांना आदरानं पाहत असतो. तशापैकी एक संतोष बदने आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण परंतु अरविंद टेकळीला देखील दाद देणं गरजेचे आहे. जिथे धावांना अंकुश लावण्याचं काम करतोय, पण तो फलंदाजांना देखील घरचा रस्ता दाखवतोय. दुसरा झटका शिवशंभो या संघाला. ढीचे. भारत साहेब आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी. आमचे भरत दादा आहेत भारी ओळखते त्यांना दुनिया सारी. आयोजक मानाचा या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा. पुण्यश्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या शखाई हो मानाचा. श्लोक राजमाता आहे. धन्यवाद. 15 धावा धावफलकावरती झाली. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असून देखील आपण पाहतोय तर खेळपट्टीवरती अभिजित उर्फ गट्ट्या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघा अभिजितनं देखील या मैदानावरती एक इतिहास रचला आहे.
जिथे रॉयल संघासमवेत यदा कदाचित हा खेळाडू खेळत होता श्रीगणेश संघातून. तिथे 2 चेंडू मागे काय 6-7 धावांची गरज होती. त्यावेळी ह्याच अभिजित गट्ट्यात तो षटकार लगावला होता. तर प्रत्येक खेळाडूनं काहीतरी कारनामे या मैदानावरती केलेत. तसे खेळाडू आपल्याला नेहमी या मैदानावरती पाहायला मिळतात. त्यापैकी एक अभिजित उर्फ गट्ट्या खेळपट्ट्यावरती पाहायला मिळतोय. बघा बॉडी लँग्वेज देखील आपण त्याची सांगू शकाल. परंतु पहा थोडासा स्वैर मारा. लेग स्टिकवरती चेंडू टाकलाय. जिथे पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. 16 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 16 का ढोला आता माझी सटकली. परंतु फलंदाजाची सटकेल का? मग 16 या धावसंख्येवरती डोळा असेल गोलंदाजाचा का फलंदाजाचा डोळा असेल? परंतु फटका तर चांगला गवसलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ द स्पार्क. सीमेरेषेबाहेर 6 धावन करता. रायगड जिल्ह्याशी क्रिकेट खेळाचा नाता जन्मो जन्माचा दगडी चाळ मित्र मंडळाने केला आयोजन मानाचा उत्सव भरलाय क्रिकेटच्या सामन्याचा या जे कळंबोली. बघा खेळपट्टीवरती आपल्याला निरसन आकडा देखील पाहायला मिळतोय. जर तुम्ही YouTubeवरती पाहत असाल तर जिथे तुम्हाला 2 गडी बाद 22 धावा आणि 2 षटकं समाप्त होताना पाहायला मिळतील. बघा म्हणजे 2 आकड्यांचा खेळ निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2, 2, 2 आणि 2 म्हणजे 22 धावा, 2 विकेट आणि 2 षटक समाप्त. रोहित गुटुकडे हे देखील व्यासपीठावरती पाहायला मिळतात. खूप चांगलं या ठिकाणी व्यक्तिमत्व आपण पाहतोय. अगदीच नुकतीच त्यांची ती थार गाडी त्यांनी घेतली आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया ते आपण पाहतोय. वैभवला चेंडू समजला देखील नाहीये. पहा चेंडू जसा पडला तिथे चेंडूनं वळण देखील घेतलं. आजच्या स्वरूपात एक जरूर धाव मिळेल. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 23 लॉस फॉर 2 विकेट. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा तुम्हाला जिंकता नाही आलं तरी चालेल, परंतु खेळामध्ये रोहित स्वतःची छाप सोडता येणं गरजेचं आहे. जर का तुमची चर्चा व्हायची असेल, तर तुम्हाला प्रथमतः स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि तुम्ही ज्यावेळेस स्वतःला सिद्ध कराल, तेव्हा तुमची प्रचिती ही आपोआप होत असेल. जर का तुम्हाला तुमचा रुबाब मिळवायचा असेल, तर तुम्हाला स्वतःला पहिल्यांदा सिद्ध करावं लागेल आणि ती सिद्धता करण्याची संधी मी म्हणेल आज अभिजित याला आहे. आज तो स्वतःला सिद्ध करेल का? या अगोदर देखील आपण पाहिलं अभिजितनं चांगल्या खेळ्या केल्यात, परंतु यावेळेस प्रतिस्पर्धी संघ हा खूप मोठा आहे, बलाढ्य संघ आहे. आणि या बलाढ्य संघासमवेत लढायचं असेल, तर तुम्हाला प्रयत्न नव्हे तर कट रचावे लागतील आणि ते कट रचले गेले जातील का? हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असेल. जरूर प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते. एक-एक धावे करता या ठिकाणी प्रयत्न केले जातात. मग जमेची बाजू प्रत्येक चेंडूमागे एक का होईना या ठिकाणी धाव मिळतेय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 24 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर सुरेश मुनीमनं पहिलं षटक हाताळलं जिथे 11 धावा दिल्या. त्या सुरेश मुनीवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. बघा हा देखील खेळाडू आपण पाहतो यूपी, मध्य प्रदेश, उज्जैनमध्ये देखील या खेळाडूनं आपला खेळ दाखवलाय. आता मात्र चेंडू पंचांकडे दात मागितली जातीये. बघा अरविंद ढेकळे याच्या अपीलमध्ये अति उत्साह जादा पण आत्मविश्वास कमी आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि त्याला देखील मात्र जाणून-बुजून ही अपील केली आहे. पंचांवरती प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वैभव निंबाळकर थोडेसे मी म्हणेल अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतात. आता मात्र बॅटीची इनकरेज जरूर घेतले चितेस अरविंद टेकळे एसटी राखचे वाट कॅच आणखीन एक हादरा शिवशंभो या संघाला मिळालाय तिसरा झटका 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 लांब लांब चौकार षटकार मारी
असे मोठे मोठे ते खेळाडू भारी चौकर षटकर लांब लांब मार आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा पुण्य श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्य श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा. धन्यवाद. तर पहा हे शीर्षक गीत आपण पाहतोय कळबोलीतील एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय पंकजी सूर्यवंशी यांच्या माध्यमातून रेखाटलं गेलेलं हे गीत आणि त्यांच्या माध्यमातून गायलं गेलेलं हे गीत आपण पाहतोय. खूप चांगला प्रतिसाद देखील कालच्या दिवसापासून या गायकाला, या वादनाला या ठिकाणी मिळतोय. खूप सुंदर अशी रेखाटना त्यांच्या माध्यमातून केली आहे. खरंच स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. नाऊ बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया, जिथे आपण पाहतोय रखरखत्या उन्हामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळते. कारण शिवशंभो संघाची अवस्था जर पाहिली ना, अगदी तू चल मैं आया अशी परिस्थिती आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. परंतु पहा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवतोय. बघा चेंडू कशा पद्धतीने फेकले गेले जातात. अगदी बोटाच्या साहाय्यानं चेंडू फेकण्याची लीलया कामगिरी या मैदानावरती केली जाते सुरेश मुनीमच्या माध्यमातून. अभिजितच्या माध्यमातून जरूर कानमंत्रणा दिली गेली जाते. या कानमंत्रणाचा कितपत फायदा उचलणार? दिनेश भोईर या देखील खेळाडूने मी म्हणेन क्रिकेटचे अनेक उन्हाळे, पावसाळे या देखील खेळाडूने या मैदानावरती पाहिलेत. अगदी याच मैदानावरती बॅक टू बॅक 5 चौकार लगावण्याचं कारण मात्र आहेच. तो मैदानावरती जो षटकार येणं गरजेचं होतं, तो षटकार लगावलाय. चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर. 6 धावा करता. राजा माणूस आहे मनाने तो दिलदार त्यांच्या मनात बसणारे भरत साहेब नारायणवर. भरत साहेब राजा माणूस आहे मनाने ते दिलदार साऱ्यांच्या मनात बसणारे भरत साहेब नारायणवर. 54-55 नंबर साऱ्या गाड्यांचा रॉयल रुबाब आहे हो त्यांचा. 54-55 नंबर साऱ्या गाड्यांचा रॉयल रुबाब आहे हो त्यांचा दिलदार मनाचा चषक ठेवलाय मानाचा पुण्य श्लोक राजमाता आहेतल्या देवीच्या सखाई हो मानाचा तर पुण्य श्लोक वाटणीचे राजमाता आहे. बघा या ठिकाणी षटकार जसा या ठिकाणी लगावला ना, तसा रोहित गुट्टुकडीच्या तोंडातून वॉव शब्द आला आणि हॅपी सिंग लगेचच म्हणाले, "सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाइक वॉव." हां, हे हॅपी सिंग आहेत आणि बघा हॅपी सिंग यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य पाहायला मिळत आहे. फटका जसा या ठिकाणी लगावला तसं वाव आलं आणि संघाला घेऊन गेले 30 या धावसंख्येवरती. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील तुषार शर्मा. तर खारघरच्या मैदानावरती देखील या खेळाडूंनी टू व्हीलर बाईक जिंकले. मी या खेळाडूंचे कारण मी का सांगत असतो, कारण येणाऱ्या प्रत्येक क्रीडा रसिकांना माहीत असणं गरजेचं आहे. या मैदानावरती येणाऱ्या खेळाडूंनी काय कमवलं? तर म्हणे भरपूर काय कमावलंय. तुम्ही नाव, इज्जत खूप काही कमवू शकता या खेळामध्ये. जिथे तुषार शर्मा असतील, अरविंद ढेकळे असतील, प्रभात असेल, परेश गडके असेल, संतोष मतने असतील, त्यानंतर सौरभ मोठेसारखा खेळाडू आहे. त्यानंतर असे अनेक खेळाडू आहेत. त्या खेळाडूंनी मी म्हणेल खूप काही कमवलंय आणि प्रत्येकाला संधी मिळत असते. म्हणूनच की काय संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा एकदा याच मैदानावरती कळंबोली प्रीमियर लीग पर्व 14चं आयोजन याच मैदानावरती केलं गेलंय. आपण येणाऱ्या काही सत्रामध्ये कालखंडामध्ये ती देखील मोठी क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो पाहणार आहोत. ज्या स्पर्धेमध्ये रोख रक्कम नगद राशी ₹1,00,000 असणार आहे प्रथम क्रमांकासाठी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहणार आहोत ₹50,000 आणि तृतीय पारितोषिक ₹25,000. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आली आहे. बघा जवळपास अद्याप 290 खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय आणि आयोजकांच्या माध्यमातून आणि पी-टी-सी लाईव्हच्या माध्यमातून देखील आम्हाला निवेदन करण्यात आलं, की जे खेळाडू अजून देखील प्रवेश करण्यासाठी राहिलेत, त्यांच्यासाठी ती वेबसाईट आजच्या रात्रीसाठीच फक्त खुली असेल. बघा आजची रात्र ही शेवटची असेल. त्यामुळं प्रेक्षकांना तर सांगतोयच, परंतु क्रीडा रसिकांना देखील आम्ही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर का तुम्ही आपला प्रवेश निश्चित केला नसेल, तर त्वरित या ठिकाणी त्या लिंकवरती जा, क्लिक करा आणि तिथे जाऊन आपले अपडेट या ठिकाणी भरा आणि आपला हा फॉर्म भरा. बघा हा फॉर्मसाठी कोणत्याही प्रकारचा
निःशुल्क आकारला जात नाही. एवढी मोठी संकल्पना मी म्हणेल कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आखली गेली आहे. आयोजकांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जातो. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. डेड बॉल जरूर पंचांनी घोषित केला. थोडासा अडथळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती पाहतोय. या षटकातील चेंडू झालेत मात्र 2. 4 गडी बाद झाले 31 या धावसंख्येवरती. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय शिवशंभो संघाची चालू आहे. जिथे रॉयल संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पण क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना मी म्हणेल 10च्या सरासरीनं शिवशंभो संघ जरूर आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या 3 षटकांमध्ये. तो 4थ्या षटकामध्ये आता मात्र किती धावा येतील? कमीत कमी 10 किंवा 15 धावा येतील. हा देखील मोठा प्रश्न निर्माण आहे. कारण तुषार शर्मा आपण पाहतोय, तर खेळपट्टीवरती आपण पाहतोय दिनेश भोईरच्या माध्यमातून परंतु सुरेश मुनीम ट्रॅप रचला होता. अगदी पहा ज्या मेरिटप्रमाणे गोलंदाजी त्याच मेरिटप्रमाणे क्षेत्ररक्षण. आणखीन एक खतरा शिवशंभो या संघाला. शिवी आहे हो मानाचा शोक सजमता आहे त्या देवीचा काय मानाचा शोक सजमता आहे त्या देवीचा काय मानाचा क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी क्रिकेटचे सामने रंगले भारी प्रेक्षक जमले बघाया सारी आयोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा पुण्यश्लोक राजमाता आगितल्या देवीच्या सखाई हो मानाचा पुण्यश्लोक राजमाता आगितल्या देवीच्या सखाई हो मानाचा श्लोक राजमाता आगितल्या देवीच्या सखाई हो मानाचा. चला या ठिकाणी धन्यवाद. 31 या धावसंख्येवरती निम्मा संघ गारद झालाय. अर्थातच अर्धा संघ गारद झालाय. 5 या ठिकाणी महत्वशील गारद झालेत मोहोरे. परंतु पहा पंचांनी उशिरा का होईना या ठिकाणी चेंडू अवांतर घोषित केलाय. आणि हा उत्साह आणि जल्लोष सांगतोय. बघा गोंधळ सांगतोय. या ठिकाणी क्रीडा रसिकांची चिलबिल, किलबिल. कारण शिवशंभो म्हटलं की पाठीराख्यांची कमी नाहीये. अगदी किलबिल देखील आपण कॉमेंटरी निश्चितपणे शिवशंभो संघ असा आहे जिथे परंतु पहा अगदी सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस स्क्रीनमध्ये पोहोचलेत. एक धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश आपण पाहतोय तुषार शर्मानं मी म्हणेल चांगलं कमबॅक केलंय. जी धावगती 10 ची होती ती 10 ची सरासरी कमी करण्यामध्ये यश प्राप्त केलाय. तो फटका फसलाय. संतोष बंदे चेंडू खाली येतील. है कारभार सगळ्यांचा भार सरायाला है कारभार साहेबांचा भार असं भरत साहेबांना झोळकते दुनिया सारी असं भरत साहेबांना झोळकते दुनिया सारी. चला या षटकातील चेंडू झालेत 5 अजून देखील एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 6 गडी बाद 33 या धावसंख्येवरती. का 33 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकामध्ये मी म्हणेल कुठेतरी शिवशंभो संघ कमी पडला आहे. पहिल्या 3 षटकामध्ये सुरुवात चांगली होती. कारण शिवशंभो संघाची समेची बाजू ही गोलंदाजी आहे. स्वप्नील नेवशी सारखा आक्रमक शैलीचा गोलंदाज आहे. त्यानंतर वैभव, तर धीरज पवार सारखा एक तेज तर्रार गोलंदाज या संघामध्ये. तर 40 धावा देखील मी म्हणेन की आव्हानात्मक धावसंख्या असू शकली असती. परंतु कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळतोय शिवशंभो संघ. जिथे पाहायचं शेवटच्या चेंडूवरती मिळतील किती धावा? बघा या ठिकाणी पाठीराखे असतात. या चेंडूवरती मिळाल्या तब्बल 3 याचाच अर्थ पहिलं पूर्वार्ध झालंय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या तब्बल 36-37 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान जरूर पेलायचंय ते म्हणजे रॉयल या संघाला. तत्पुरती संधी मिळते डीजे यांना. डीजे
दुनिया सारी राजमातांचे भक्त आहेत आहेत दानशूर शिवरायांचे ते शिवभक्त आहेत शूरवीर नेवर आपल्याला या संपूर्ण जगामधून पाहायला मिळतील जे निमंत्रित आहेत या सोहळ्यासाठी आणि अखंड भारताचं नव्हे तर अखंड जगाचं लक्ष ज्या ठिकाणी लागून राहिलंय येत्या 22 जानेवारीला आम्हा सर्वांसाठीचा सर्वाधिक मोठा क्षण अर्थातच यावर्षी दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करण्याची संधी आपल्याला मिळते आणि निमित्त आहे राम मंदिर जीर्णोद्धाराचा. खरं तर सर्वांनी हा सोहळा साजरा करायचा आहे. आपापल्या घरी राहून आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी मात्र दीपोत्सव आपण साजरा करायचा आणि ही एक आनंदमय ऐतिहासिक घटना आहे आणि या घटनेचा साक्षीदार मात्र तुम्ही आम्ही सर्वजण होणार आहोत. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं एक अप्रतिम संगीत डीजे एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा त्याचबरोबर दर्जेदार क्रिकेट आणि त्याचबरोबर सुमधुर संगीत. आणखीन काय पाहिजे? आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि तमाम क्रीडा रसिक मात्र एन्जॉय करतायत. सन्माननीय भरतजी नारायण वरसाहेब युवा उद्योजक पुरस्कृत नगरी स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 नववर्षाच्या सुरुवातीला तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. विजयाचं लक्ष आहे 37 धावांचा. पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय वैष्णव. पहिला चेंडूवर टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा वळण घेतोय, दिशा बदलतोय, काटा बदलतोय आणि या चेंडूला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या रिजन मध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. अवांतर चेंडूनं सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होतंय. विजयासाठी वैष्णवच्या खांद्यांवरती मात्र खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. खरं तर आघाडीचा गोलंदाज वैष्णव नाहीये, परंतु आज या सामन्याकरता वैष्णव वरती मात्र खूप मोठी जबाबदारी. गोलंदाज वैष्णव यावेळेला देखील जोरकस फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड इट्स आउट ऑफ द पार्क. परेश कडके ब्रँडेड षटकार.
मात्र पहा आवाहन आम्ही केलं होतं की येत्या 22 जानेवारी रोजी राम मंदिर जीर्णोद्धार सोहळा एक दैदिप्यमान सोहळा आहे अयोध्या या ठिकाणी. परंतु प्रत्येकाला अयोध्या इथे जाणं शक्य होणार नाहीये. त्यामुळे ज्यांना अयोध्या जाणं पॉसिबल नाहीये त्यांनी मात्र कळंबोलीतील एकमात्र राम मंदिर, कारण या राम मंदिराचा देखील जीर्णोद्धार सोहळा हा येत्या 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तर आम्ही आवाहन करतो की मोठ्या संख्येनं सेक्टर 1 कळंबोलीच्या या राम मंदिराला मात्र आपण भेट द्यायची आहे. क्रिकेटचे सपने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी. क्रिकेटचे सामने रंगले भारी, प्रेक्षक जमले बघाया सारी. प्रयोजन मानाचा त्या हो भरत साहेबांचा, श्लोक राजमाता आहे त्या देवीच्या शखाई हो मानाचा. पुण्य श्लोक राजमाता आहे त्या देवीच्या शखाई हो मानाचा. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र परेश कडके का लोकप्रिय खेळाडू या मैदानावरचा हे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक सिक्सेस फलंदाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर पहिली धाव ही अवांतर स्वरूपामध्ये आली होती. त्यानंतर मात्र 2 बॅक टू बॅक सिक्सेस षटकारांची हॅट्रिक मैदानावरती साजरी केली जाणार का? वैष्णव वरती दबाव निर्माण केलाय आणि इथून मात्र जोरकस फटका इनफिल्ड क्लिअर आणि चेंडू मात्र जातोय 2 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. तुझा श्लोक त्या देवीच्या शखाई हो. तर या दरम्यान आणखीन एक खराब चेंडू आणि या चेंडूला मात्र भिरकावून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून सिक्सर नंबर 3रा फलंदाज परेश कडके बॅट मधून. तिथे आपण थांबायचंय थोडस. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय बापू अनुसे साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन होतंय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि त्यानंतर मात्र जाऊया सुमधुर संगीत डीजे. तर नक्कीच या ठिकाणी आणखीन एक विकेट फलंदाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये 23 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या संघा. का या संघाला या स्पर्धेचा प्रबळ दावेदार संघ म्हणून मानला जातो. आपली हुकूमत, आपला दर्जा, आपल्या खेळाचा आक्रमकता हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना येणारे अजूनही 19 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 14 धावांची गरज. परेश कडकेच्या बॅट मधून आणखीन एक विकेट पाहायला मिळणार का? या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू, विस्फोटक खेळाडू, आक्रमक खेळाडू आणि तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः आघाडीच्या गोलंदाजावरती आक्रमण करून मनसुबे उद्ध्वस्त करण्याची ही जी रणनीती आहे ती रणनीती मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि इक्वेशन मात्र असेल ते विजयासाठी 13 धावांचं 24 धावा या धावफलकावर. तर या ठिकाणी आमच्या आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचंय. तर साई कृपा संघाच्या संघनायकाला विनंती आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचंय. त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश या संघाला. तत्पूर्वी आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय बापू अनुसे साहेबांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती केला जातोय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खरं तर सामना पूर्णतः खुला केलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे आणि या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या मंचावरती केला जातोय. मायेची उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून
फलंदाज इथे बाद झालेत. पाठीशी हो तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण दमखम पाहिला 24 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्या आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती यश मात्र मिळतंय. गोलंदाज आहे दुसरं षटक हाताळताना स्वप्नील. खरं तर थोडीशी रणनीती चुकली आहे. मी म्हणेन शिवशंभो संघाच्या संघनायकाची पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वप्नील सारखा विकल्प उपलब्ध असताना वैष्णववरती विश्वास दर्शवला गेला. खरं तर थोडासा अनुभवाची कमी आहे. नो डाउट गुणवत्ता प्रत्येक खेळाडूमध्ये असते. आवश्यकता असते ती अनुभवाची आणि तो अनुभव हा तुम्हाला प्रत्येक सामन्यागणिक, प्रत्येक चुकांमधून तुम्ही काही ना काहीतरी नाविन्य शिकत असता आणि अगदी यावेळेस जर पाहिलं, तर पहिल्या षटकामध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्या. चेंडू ओव्हर पिच पाहायला मिळाले. काही वेळेला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना वाटत होतं तब्बल 24 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या. एक गडी जरूर गमावला गेलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 18-13चं समीकरण होतं. पहिले दोनही चेंडू निर्धाव आलेत. इम्पॅक्ट पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. त्यामुळे अजूनही 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप. हलक्या हाताने चेंडू स्लॅश केलाय. सिंगल मात्र धावफलकावरती येते आणि या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र एक गडी बाद 25 धावा धावफलकावर. मिस्टर 360 अर्थातच अक्षय यावेळेला मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. खरं तर येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळंबोली प्रीमियर लीगचा थरार देखील या मैदानावरती अनुभवायला मिळणार आहे. मोस्ट अवेटेड टुर्नामेंट म्हणून या स्पर्धेची ओळख आहे आणि जसं क्रिकेट हंगामाच्या शेवटी आपण पोहोचतो. अगदी स्पर्धा ज्यावेळेला संपुष्टात येत असतात त्यावेळेला मात्र सर्वाधिक मोठा दैदिप्यमान सोहळा असतो तो म्हणजे कळंबोली प्रीमियर लीगचा. महासंग्राम क्रिकेटचा, थरार क्रिकेटचा. तर एकूण धावांचा विचार केला आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आणि त्याचबरोबर हमजा खान आमच्यापर्यंत माहिती देत आहेत, की एक गडी बाद 26 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. तर श्रीकांत मुळीक मात्र दुपारच्या भोजनासाठी या ठिकाणाहून रवाना झालेत. थोडेसे ताजेतवाने होतील आणि पुन्हा एकदा त्यांचा दमदार पहाडी आवाज मात्र आपल्याला समालोचनाच्या माध्यमातून नक्कीच ऐकायला मिळेल. खरं तर खूप सारी मेहनत आहे. काल अनुपस्थित होते. काल आपल्या मूळ गावी असताना त्या ठिकाणी आयोजकांचा फोन गेला आणि अगदी काल संध्याकाळी गाडी पकडून थेट आज सकाळच्या सत्रामध्ये मुलीमध्ये दाखल झालेत. येस, या ठिकाणी धावांचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज आहे. आय थिंक आज कळंबोली एल-आय-जी प्रीमियर लीगचा देखील थरार आपल्याला अनुभवता येईल. जे क्रीडारसिक या ठिकाणाहून ही स्पर्धा ज्यावेळेला संपेल, त्यावेळेला मित्रांनो घरी न जाता थेट आपण एल-आय-जी प्रीमियर लीगला देखील भेट द्या. एक अतिशय दैदिप्यमान सोहळा आहे. आपल्याच एल-आय-जी मधील गुणवान खेळाडूंना घेऊन अगदी ऑक्शन प्रक्रिया, सर्व काही निवड प्रक्रिया, संघ मालक प्रक्रिया या सर्व प्रक्रिया पार करून ही स्पर्धा मात्र आज आपल्याला सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ झालाय आणि आज रात्र साधारणतः 10:30-11च्या दरम्यान या स्पर्धेचा सांगता समारंभ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथून या स्पर्धा संपल्यानंतर मात्र प्रेक्षकांनी एल-आय-जी प्रीमियर लीगला देखील तितकाच उदंड प्रतिसाद द्यायचा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच कळंबोली प्रीमियर लीगचं जसं वेध आपल्या सगळ्यांना लागलंय, तसंच के-बी-पी-एल केडी अर्थातच किरणची दळवी आणि पी-टी-सीच्या माध्यमातून आयोजित के-बी-पी-एल कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग पर्व दुसरं याची देखील घोषणा लवकरच या ठिकाणी केली जाईल. काय रे? हा काल रात्री बघ झाली बा. आज आज अजून दाखवत नाही. तर यावेळेला मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये अरविंद डेके स्ट्रायकिंग एंडला आहेत. 12 चेंडू आणि 10 10 पाहिजे होत्या ना? 10 धावांची गरज असताना मात्र पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला गेला. यावेळेस जोरकस फटका पाहूया क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये उभे आहेत.
अगदी मी म्हणेन, की जो दबदबा निर्माण केलाय, जो दबाव निर्माण केलाय, याचंच प्रत्युत्तर आपण पाहतोय, की क्षेत्ररक्षक अक्षरशः बाउंडरी लाईनवरती उभे आहेत. आणि हे ज्या प्रकारचे जे मिसटायमिंग स्ट्रोक असतात, जे हवेमध्ये जातायत, त्या चेंडूला मात्र झेलमध्ये परावर्तित करता येत नाही. कारण एकच, तुम्ही डीपमध्ये उभे असता. नेहमी डीपमध्ये उभा राहणं हे तुमच्यासाठी फायदेकारक असेलच असं नाहीये. काही वेळेला तुम्हाला नुकसानकारक देखील असतं. आणि ज्या प्रकारचा अरविंद ढेकळेचा फॉर्म आहे, मी म्हणेन अरविंद ढेकळेसाठी डीप टू द फील्ड उभा राहण्याची गरज नाही. तुम्ही 5 ते 7 यार्ड आतमध्ये उभा राहून देखील क्षेत्ररक्षणाचा तो चेंडू अडवू शकता. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्या समजणं, ज्या समजावून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. कारण अरविंदच्या बॅटमधून आपण चौकार सर्वाधिक पाहिलेत षटकारापेक्षा आणि खास करून या साधारणतः मागच्या 1 दीड-2 वर्षांचा जर आपण कालावधी घेतला तर षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला कमी पाहायला मिळालेत, परंतु चौकारांची संख्या ही सर्वाधिक पाहिली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 7 धावांची गरज. परंतु इथे फलंदाजांना थोडीशी घाई झालेली नक्कीच पाहायला मिळते. मिस्टर 360 ची बॅट अगदी योग्य क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपते आणि फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा. वीर सनम त्यांच्या कार्याला भरत साहेब लाभल्या बघ चषकाला प्रेक्षक राज पहिल्या षटकामध्ये आलेल्या 24 धावा कुठेतरी